आणि त्यांनाच आमकां यश मेळटा आणि एकदा यशाची वाट सुरू जाली की मागीर ताका केन्नाच येवंक नासता। अशेंच आपल्या कार्यान एक वेगवेगळे बदल करीत समाजा खातीर देशा खातीर तांणी भोव मोलादीक वावर पयलीं पासून चालू दवरला ते आमचे राज्यसभा खासदार आयचे मुखेल सदानंद शेख कानावडे सर, तुम्ही आमकां मार्गदर्शन करता। भारतीय जनता पार्टी उमरगाव मतदारसंघाच्या आजच्या महिला मोर्चा आणि युवा मोर्चा या दोन्ही कमिटीच्या डिक्लेरेशनच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्यानी मराठी आता सुद्धा सगळ्यांनी मार्गदर्शन केले ते उमरगाव मतदारसंघाचे माननीय आमदार मित्र राजेश बाबा साहेब आज खास करून या संपूर्ण मतदारसंघाचे मंडळाचे अध्यक्ष नवनिर्वाचित केले मराठीने काम करतात ते आमचे योगेश बाब बेळगावकर, भारतीय जनता पार्टी गोयची स्टेट सेक्रेटरी आणि आर्थिक महिला मोर्चाचे अध्यक्षा स्वाती बांदोडकर, त्यांच्या नवीन इलेक्शन पर्यंत त्यांची नियुक्ती केल्यानं प्रभारी होते ते भारतीय जनता पार्टीचे सिनियर नेते गोरखबाब मांजरेकर, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जयेश वेंगुर्लेकर, महिला मोर्चाची नवनिर्वाचित अध्यक्षा यशस्वी मोरे, युवा मोर्चाचे या मतदारसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद पेडणेकर, करमळचे सरपंच कृष्णा सालेलकर, ओळगावची सरपंच मेधा परवतकर, कुमारगडची सरपंच बिंदा जोशी, सावकायचे सरपंच मनिला वाज, सानिस्तेवची सरपंच स्मिता सावंत, गोलती नावेलीची उपसरपंच तनुजा केरकर, समोर बसलेली आमची पार्टीची सिनियर कार्यकर्ती माई दोदरामचो वेल्लेकर, डॉक्टर आमचे सुभदा पुणेकर, जयेश बाब नायक, अंजली नायक आणि असंख्य भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि बदलपासून बऱ्याच तरेन आपल्या सूत्रसंचालन सगळे गोड आवाजान सगळे व्यवस्थित सूत्रसंचालन निवेदन करपी बापरी पत्रकार भावानी करणार सगळ्यात पहिली हांव नवनिर्वाचित दोन्ही ज्यो मंडळाच्यो महिला मोर्चा आणि युवा मोर्चा ते दोन्ही आज डिक्लेअर झाल्यो। महिला मोर्चाचे अध्यक्षा मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष आपले प्रसाद पेडणेकर आणि त्याची टीम त्या दोघांचे हांव अभिनंदन करता आणि खास करून तितले अभिनंदन करता खास आमचे प्रभारी असतात किंवा आमचे मतदारसंघाचे आमदार मतदारसंघाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष कारण हांव पळयतालो की नांवां जेन्ना घेताले एक वयर येताले ज्यांच्यो नियुक्ती केल्या ती 100% प्रेझेंट आसात ते सगळ्यांना कारण केवळ ही समिती ज्यो आसा हे पेपर समिती ना हे समिती प्रत्यक्ष आसा आणि मनापासून त्यांनी स्वीकार केला म्हणून हांव यशस्वी उलयताले आयकले आणि पेडणेकर युवा मोर्चाचो अध्यक्ष उलयतालो तेचे आयकले। आता नवीन एक टीम ह्या मतदारसंघाचे काम करपाक आमकां मेळिल्ली आसा। आमची मेन टीम जी आसा भारतीय जनता पार्टीची मंडळाची टीम आणि त्याच्या नंतर आमचे वेगवेगळे 7 युवा मोर्चा वेगवेगळे 7 मोर्चा आसतात त्याच्या भितर महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, एसटी मोर्चा, एससी मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा आणि ओबीसी मोर्चा पण या सगळ्या भितर मेन स्ट्रीम जर कोण आसत जाल्यार महिला आणि युवा। तुम्ही सेंट्रलाक जर पळयलें आसत आज जे व्हडले व्हडले लिडर जे तयार झाले हे युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या माध्यमांतल्यान काम करत फुडें आयिल्ले आसा आणि त्यामुळे तुमची तितलीच जबाबदारी आसा की ह्या मतदारसंघाचे नेतृत्व करता आसतना तळागाळापर्यंत सकयलपर्यंत वचून महिला ज्यो आसा महिलांनी महिलांक उत्तेजीत करप महिलांक फाटल्यान हाडप हे काम जे महिला मोर्चाची आमची ही जी आसा यशस्वी मोरे आणि त्याची संपूर्ण टीम जी आसा त्यांच्यानी हे करपाचें गरजेचें आसा आणि म्हणून हे करता आसतना यशस्वी सगळ्या डिव्हिजन वर्क करून दिवचें तरी जर तांकां आपली टीम जी आसा तांकां वेगवेगळे काम जर भागून दिलें आसत जाल्यार कामाची पद्दत जी आसा ती थोडीशी डिसेंट्रलायज जावपाक शकतली। युवा मोर्चाचे पेडणेकर जे आसा तेणे आपलें काम जे आसा युवा मोर्चाचें हे बुथापर्यंत व्हरपाची गरज आसा। प्रत्येक बुथाचेर किमान 10 युवा जर उबे करपाचें काम जे आसा
बाकी सगळे मदत करतले पण मेन जे काम आसा हे काम त्याने पेडणेकर यांच्यानी करचें पडटलें जेणेकरून आपली टीम जी आसा ह्या मतदारसंघाची ही उभी करची आणि हे करता आसतना ह्या एका भारतीय जनता पार्टी ही फॅमिली वायज पार्टी न्ही भारतीय जनता पार्टी हांगा कोणी बसपाक शकता हांगा कोण तरी हांव आसा म्हणून फाल्यां वाटेन मदत करप आसता अशें ना तुमच्या पैकीच कोण तरी कार्यकर्तो एखाद्या पोझिशनाचेर पावपाक शकता आणि म्हणून खूप बरें दिसलें की हांगा सिनियर कार्यकर्ते आसात की ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचें काम करपाक कोणूच फुडें सरना नासले अशा वेळार ती काम करणारी आज फुडें त्याच उमेदीन फुडें बसल्या की म्हाका कोणें तरी स्टेज दिवं जाय म्हणून हांव बसलेलें अशें ना कारण तेंच्यांनी सगळे दीस पळयल्या ह्या गोंया भितर जेन्ना आमदार नासलो ते दीस पळयल्या ह्या गोंया भितर जेन्ना पार्टी सत्तेर आयल्या ते दीस पळयल्या आणि ह्या मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टी म्हणून नेतृत्व करतात ते दीस पळयल्या आणि हे सगळे करता आसतना एक सॅटिस्फॅक्शन आसा की म्हज्या पार्टी ज्या पार्टी हांवें काम केलें ती पार्टी म्हज्या सत्तेर आसा हे सगळ्यांत म्हत्वाचें आणि म्हणून त्या वेळाचेर आमदार उलयताले हांवें गोरखाक फाटल्यान पळयलो तेणे म्हणलें ती 100% उदांचेर आज आमी मन की बात करपाक शकले आनी आयच्या एपिसोडा भितर गोंयचे एक उल्लेख आसा उदक ते कोणी तरी उदक गांवांत गेला ते आनी म्हणून हांव पळयतालो की गेल्या वेळाचेर म्हणजे गेल्या म्हयन्यान संबंध गोंयभर मेळून आमचे कडेन 3,000 3,500 10,000 कितें हे जाले टोटल लोकांनी हो एपिसोड पळयलो 133 आजचो जो एपिसोड आसलो तो 134 आणि खूप बरें दिसता की बरेच मतदारसंघा भितर आज 100% करपाक शकले आणि गोंयांची संख्या आमी 10,000 करताले ती आज 35 ते 40,000 पर्यंत संबंध गोंयच्या कार्यकर्त्यांनी मन की बात पळयले गेल्या महिन्यात किंवा फाटल्या दिसांनी केवळ 6-7 मतदारसंघ आसले की ज्या मतदारसंघात 100% जाताले त्याच्या भितर पर्ये मतदारसंघ वाळपय मतदारसंघ साखळी मतदारसंघ परवरी मतदारसंघ दाबोळी मतदारसंघ हे जर मतदारसंघ सोडले असेल तर बाकीच्या मतदारसंघात भितर 100% जाय नासले पण आज जर आम्ही पळयले आसत म्हाका दिसता 40 पैकी किमान 25 ते 30 मतदारसंघा भितर आज 100% कार्यकर्त्यांनी मन की बात कार्यक्रम केलो हे सगळ्यांत आणि आमची ताकद कितें आसत कारण आमी ऑर्गनायज बेस पार्टी आसा आमी सदांच मानतात की बुद्धाच्या माध्यमांतल्यान आमकां पार्टी फुडें व्हरपाक जाय आणि हे सगळे करता आसतना म्हाका जर कोणें विचारलें सगळ्यात व्हडलें पोझिशन कितें काय म्हणून हांव सदांच सांगता सगळ्यात व्हडलें पोझिशन हें बुद्धाचो कार्यकर्तो आमी वेगवेगळ्या पोझिशनाचेर घेतले आनी आमची पोझिशनां वयतली पण कार्यकर्तो म्हणजे आसा हे पोझिशन आमचें कोण केन्नाच काडपाक शकना ते कार्यकर्ते हे म्हत्वाचे आसा आणि सगळ्यांत जर आमी पळयलें जस जशें आमी व्हड जायत वयतात कारण हांव बुद्धाचो अध्यक्ष म्हणून म्हजो कॅरियर जो आसा भारतीय जनता पार्टी भितर एक बुद्धाचो अध्यक्ष म्हणून म्हजी सुरवात जाली किरण गांवांत एक धाकटुल्या गांवांतल्या एका बूथ नंबर 21 ह्या बुद्धाचो तो अध्यक्ष आशिल्लो 1991 भितर आणि हे सगळे करता आसतना भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षा पर्यंत पासून हांव प्रदेशाचो अध्यक्षय जालो आणि ग्रामपंचायतीच्या पंचापासून सरपंचय जालो आमदारूय जालो आणि खासदारूय जालो आणि हे केवळ कोण दिवपाक शकता तर केवळ भारतीय जनता पार्टी दिवपाक शकता हे मेळोवपाक म्हजो पॉलिटिकल बॅकग्राऊंड कोण नासलो फुडें कोण तरी म्हज्या घरांत आमदार आसलो सरपंच आसलो म्हणून हांव आमदार ना पार्टीचे सिन्सियरली काम केलें अपेक्षा करूं ना जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पेल्ली प्रामाणीकपणान केलें म्हजो स्वार्थ पळोवं ना म्हज्या पार्टीचो स्वार्थ पळयलो म्हज्या पार्टीक कशा पद्दतीन पार्टी व्हड जावपाक शकता 4 मनीस पार्टीक कशा पद्दतीन जॉयन जावंक शकता हें पळयलें आणि म्हणून हे सगळे करता आसतना अजुनूय 1991 पासून आज पर्यंत ज्या बुथार नेतृत्व हांवें केलें तो बूथ अजुनूय हांव लीड हाडपाक शकता आणि म्हणून हे करता आसतना केवळ हांवें जर अध्यक्ष जरी जालो प्रदेशाचो जाल्यार निवडणूक ज्या दीस जाता त्या दीस हांव म्हज्या बुथार पयलें काम करतालें मागीर भायर सरता कारण सगळ्यांत म्हत्वाचो बूथ हांवें वयर सगळीं पोझिशनां घेतली आनी हांवें तो बूथ जर सांबाळपाक शकले आसत जाल्यार म्हाका दिसता आमी बऱ्या तरेन संघटन उबें करपाक शकले आनी म्हणून मन की बात कार्यक्रम जो आसा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या निमित्तान आमकां देशभरा भितर कितें चल्लां हेचें आमकां सांगतातूच अर्द्या वरा भितर आनी हे सगळें सांगता आसतना तेंचो एक उद्देश आसा की आमी ताचो पावर हें जें आसा काम जें आसा तें युटिलायज करून घेवंक जाय आमी तें जर पॉझिटिव्ह पळयलें आमी जर ठरयलें की आमी दर आयतार दर म्हयन्याच्या शेवटच्या आयताराचो एपिसोड जाता ह्या एपिसोडाक आमी सगळे एकठांय जर बसले जाल्यार म्हाका दिसता आमी त्या निमित्तान आमी एकठांय मेळपाक शकता आमचें बूथ संघटन जें आसा तें बरें जावपाक शकता आनी म्हणून म्हजे कडेन हांवें बऱ्याच आमचे प्रभारी गोरखबाब तांकांय सांगलें हांवें की तुमी हे सगळें करता आसतना मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्ते आसात फुडल्या वेळार ठरोवन मागीर एका तरी बुथार धाडात बसपाक आमचे हिरके पुणेकरांनी एका बुथार धाडात
आमचे दोतोर वेगवेगळ्या धडात आणि त्यामुळे ह्या अंजली धडात असत किंवा वेगवेगळे जेट्स असत वेगवेगळे खूप कार्यक्रम सगळ्यांची नावं घ्या पण ह्या सगळ्यांनी जर प्लॅन करून जर ते त्या भागा भितर जाऊन धाडले असत जाल्यार एखाद्या आमची करमळीच्या पंचायतीचो एखादो सिनियर कार्यकर्तो कुमारदेवच्या एका बुधाचेर जर वचून मन की बात कार्यक्रम जर भरलो जाल्यार तेकाय दिसतलें सिनियर कार्यकर्त्याक की आमकांय कितें तरी अजुनूय कितें तरी धाडटात आणि तेकाय दिसतलें ज्या बुधाचेर हें काम जालें ज्या बुधाचेर मन की बात पळयतात तेंकाय दिसतलें की आज म्हज्या बुथाचेर पार्टीचे सिनियर कार्यकर्ते आज हांवें टीव्ही हांगासर बूथ नंबर 5 हांव सदां बसयलो 45-47 कार्यकर्ते आमच्या गोरखगांव पालघराचो मतदारसंघ हांव थंयचो प्रभारी आसा हांवें आज हो प्रयोग करून पळयलो आणि 300 गेल्या वेळाचेर 330 लोक खाली सालिगांव मतदारसंघात कार्यक्रम भरलो आज ज्या तरेचे प्लॅनिंग केले 1780 लोकांनी संबंध मतदारसंघा भितर हो कार्यक्रम केलो आणि हे सगळे पळयता आसतना आमी एकटे मिटींग करपाक शकता बुथाचो अध्यक्ष जो आसा त्या अध्यक्षाक एक व्यासपीठ मेळटा त्याच्या अंडरसिटी त्याच्या लिडरशिपीचेर आमी ते फुडें वतात आमचो कार्यकर्तो आमी वोट करूंक जाय आमी जर तेका वोट केलो आसत जाल्यार तेका प्रतिश्ठा मेळपाक शकता आणि म्हणून हांवें तांकां सांगलें बुधाच्या सगळ्यांका की एकाच घरान मन की बात पळोवं नाका आज जर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरा पळयली दुसऱ्या महिन्यात दुसऱ्याच्या पळयात तेजें घर बारीक आसूनी बसपाक कदाचित खर्चो कमी आसलो म्हणून फरक पडना पण आमी जर वचून त्याच्या घरा बसले आसत जाल्यार तेका एक खूब बरें दिसतलें तो ज्या पार्टीक लागून काम करता तेका दिसतलें की घरांतल्यान दिसतलें पळय म्हजो चलो म्हज्या घरांतली म्हजी सून पार्टीक काम करता पूण पळय त्या वेळार आमच्या घरा भितर आज सगळे लोक पावपाक लागले ही प्रतिश्ठा आमी घेवंक जाय आमी कार्यकर्त्यांक भारतीय जनता पार्टीचें काम करता आसतना पयशे दिनात आमी ताका एक व्यासपीठ दितात आमी ताका एक प्रेस्टीज दितात आणि म्हणून बाकीच्या पॉलिटिकल पार्टीनी आमच्या भितर फरक आसा तुम्ही सगळ्यांनी ट्रेनिंगूय केलें आसतली आमची आयडियोलॉजी वेगळी आसा आमी केवळ स्वार्थाचें राजकारण करनात आमी हे राष्ट्र प्रथम ही आमची भावना आसा त्या देशा भितर कल्चरल जो आसा हो फुडें व्हरता ही आमची भावना आसा आणि हे करता आसतना अंत्योदय तत्व आमी दोळ्या समोर दवरतात तर आमच्या भारतीय जनता पार्टी आमी सदांच त्यांची पुजा करतात दोघांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आमचे दीनदयाळ उपाध्यायजी त्यांच्या आमी कित्याक करतात पुजा कारण त्यांच्यानी आमकां तत्व दिले आणि म्हणून तुम्ही पळयात भारतीय जनता पार्टी एखाद्या निवडणुकी भितर आज जर तुम्ही पळयलें आसत देशभरा भितर वन ऑफ द बिगेस्ट पॉलिटिकल पार्टी ऑफ इंडिया म्हणजे भारत देशातल्या सगळ्यात व्हडली जर पार्टी म्हणायची आसत तर भारतीय जनता पार्टी आज आम्ही वेस्ट बेंगॉल जिंकलेले आसा आणि आज वेस्ट बेंगॉल जिंकता ज्या देशा भितर 28 स्टेटी आसात आणि 3 युनियन टेरिटरीज म्हणजे टोटल 31 जाग्या भितर मुख्यमंत्री चूज करतात ह्या हाच्या भितरले 22 राज्यांनी आज भारतीय जनता पार्टीची सरकार आसा 22 राज्यांनी आसा आणि असो एकच स्टेट ना की ज्या स्टेटी भितर आज भारतीय जनता पार्टीचो आमदार ना एकच अशी केरळ या केरळ सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार झाले सुरुवात झाली त्यामुळे एक ज्या देशातले अशी पॉलिटिकल पार्टी ज्या पॉलिटिकल पार्टीची आज आम्ही 2014 पासून आतापर्यंत सरकार करतात लोकसभे भितर सगळ्यात हायएस्ट नंबर ऑफ मेंबर ऑफ पार्लिमेंट कोणाचे आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी राज्यसभे भितर जेचे नेतृत्व आम्ही करतात गोंयांत रिप्रेझेंट करतात हायएस्ट नंबर ऑफ मेंबर ऑफ पार्लिमेंट कोणाचे आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी त्या देशा भितर हायएस्ट एमएलए जर कोणाचे आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी या देशा भितर जास्तीत जास्त जिल्हा पंचायती कोणाचे आसत भारतीय जनता पार्टी देशा भितर कॉर्पोरेशन कोणाचे असत भारतीय जनता पार्टी म्युनिसिपालिटी कोणाचे असत भारतीय जनता पार्टी येणाऱ्या वेळाचे निवडणुकीत फुडल्या वर्सा पंजाब भारतीय जनता पार्टी कडेन हे तुलना हे पंजाबूय जातले आज निवडणुकीचो निकाल पळयत कालचो हायएस्ट थंय आम आदमी पार्टीचे सरकार आसा पण हायएस्ट लोकल बॉडी भितर भारतीय जनता पार्टी मॅक्झिमम जाग्यां भितर निवडून आयिल्ली आणि जगभरा भितर हायएस्ट ऑर्गनायझेशनल सेटअप आशिल्ली जर पार्टी कोणाची आसत जाल्यार ती भारतीय जनता पार्टी ज्या पार्टीची हायएस्ट मेंबरशिप आसा आणि त्यामुळे या प्रेस्टिजियस अशा पार्टीचे तुम्ही सगळे मेंबर आसात तुम्ही सगळे पदाधिकारी आसात आणि म्हणून नरेंद्र मोदीजी ते विकसित भारत 2047 चे स्वप्न आसा कारण हो देश जो आसा हो देश जगातली नंबर 1 ताकद जावपाक जाय आणि त्या दृश्टीन आज आमी फुडें फुडें पावत आसा आज आर्थीक संकट आयला सगळे जगाचे पण आमी ताका अपवाद आसा आज आमच्या देशा भितर पेट्रोल तयार जायना गॅस तयार जायना कदाचित पयस सुद्दां जालें आसतलें पण शॉर्टेज जावपाक दिवना आज ज्या तरेन आमी पळयतात इराण आनी अमेरिकेचें युद्ध आसा पण ह्या सगळ्याचेर मात करून आमी आज फुडें वचत आसा आनी म्हणून नरेंद्र मोदी ह्या देशाचे प्रधानमंत्री जाल्या नंतर 2014 नंतर
आम्ही एक वेळ ह्या देशातले 11व्या नंबरचे असले. आज भारत देश व जगातली 4थ्या नंबरची ताकद झाला. इकॉनॉमिकली जगात खूप आमच्याकडे केवळ 3 देश असतात. जर्मनी असा 3ऱ्या नंबरचे, चायना असा 2ऱ्या नंबरचे आणि अमेरिका असा 1ल्या नंबरचे. ज्या तऱ्हेने या देशाची जे पुढे प्रगती पुढे जायत असतात, जीडीपी वाढत असतात, हे जर पहिल्या मागून आम्ही म्हणाले 2027, पण थोडेसे संकट आल्यामुळे इराण युद्धाचे बाय 2028 पर्यंत भारत देश व जगाची 3ऱ्या नंबरची ताकद आहे. जर्मनी बाय 2037 पर्यंत आमचा देश जगाची 2ऱ्या नंबरची ताकद आहे. चायना समोर आणि जे स्वप्न नरेंद्र मोदींनी आमच्या सगळ्या टाकायला सध्याकडे काम करतात, हे स्वप्न आमच्या 2047 पूर्ण झाले नाही. ज्या वेळाचे या भारत देशात 100व्या स्वातंत्र्य दिनाचा फ्लॅग आम्ही ज्यावेळेचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर फडकायचो, अशा वेळेला आमचा देश व जगातली नंबर 1 ताकद. आज जसे अमेरिका असा कशा पद्धतीने आणि म्हणून हे सगळे जर कर्तव्य असत, त्याला जे तत्व आहे पुढे वाटत असताना श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आमचे पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत देतात. देश वडला जातो म्हणून काय ना, देश जर वडला जातो असं तर या देशात आपली भविष्य उघडले जाते. आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातल्या महिला असले, युवा असले, जाणते असले, किसान असले, गरीब असले, या सगळ्या मनशा वेगवेगळ्या माध्यमातल्या पुढे करण्याचे काम करत असतात. कारण आम्ही देश विकसित राष्ट्र आम्ही यांना म्हणतात. अशा वेळाचे देशात विकास जो असतो तो इंटरनॅशनल लेवलचाही जाऊ शकतो. आणि हो करता असताना म्हणजे आम्ही बाकीची उलटी उदाहरण तुम्ही कर्नाळचे रेल्वे स्टेशन जर पहिले एक वेळाचे 2002 पर्यंत पहिली दाभोळीचा एअरपोर्ट जो असतो त्याच्यापेक्षा बऱ्याच कर्नाळचे रेल्वे स्टेशन बाकीचे मडगाव आणि खेळच्या होते ना. बऱ्याच जण VIP पासून लॉन्जन हांगा दाभोळे बसपाक मेळटा, हांगा पुढे बसून बसपाक शकता. VIP लॉन्जन बसपाक मेळटा. बऱ्याच तरेचे वंदे भारत सारखे ट्रेन म्हणजे जी प्रगती इंटरनॅशनल लेवलची आज या देशात घडवत आहे. एक वेळ असं की ह्या देशात जगात सगळ्या नंबर 1 ट्रेन खंय आसताली जपानात. आज 100% इलेक्ट्रिफाईड रेल्वे खंय आसा स्वित्झर्लंडात 100%. आणि आम्ही कितले आसात 99.2%. म्हणजे येणाऱ्या वर्षभरा भितर भारत देश 100% इलेक्ट्रिफाईड झाली रेल्वे सारखी. ही आपली ताकद आहे. वंदे भारत सारखी म्हणजे सामान्यामध्ये सुद्धा विमानात जर बसपाक मेळना तर त्या वंदे भारतात जर बसलो जाल्यार ताका दिसता विमानातल्या एक्झिक्युटिव्ह क्लासापेक्षा थंय बसलो बरो. म्हणजे खावपाक जे दितात ते पनवेल पावल्यावर खावतात पयली, पण खावनूच स्वता इथे खावपाक दितात. काय तशी रिपोर्टेड करपाक मेळटा. आणि विमानात टॉयलेट असो दाखलो आसा, आपण बसत जाल्यार खूप पडलो आसता. ही गोष्ट आसा, जो आमचो विकास. आणि त्यामुळे हे सगळे पुढे वचल्यार तुमची साथ सगळ्यांनी घ्या. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जे असतात आम्ही बऱ्याचदा म्हणाले तुम्ही सगळे एकूण आम्ही सगळे एक नाही. भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी वेगळी असा. आज राजेश भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी जे कितें आसा ते फुडें वचपाचें काम करतात. आमच्या भितर खूप लोक आयले सगळे भारतीय जनता पार्टी व्हड जी जाल्या ती सगळे कितें भारतीय जनता पार्टीच्यानूच वयर अशें. बऱ्याच जाणांक आमची आयडियोलॉजी पडली. बऱ्याच जणांक नरेंद्र मोदीचो जो लिडरशिप आसा ती पडलेली आसा. बऱ्याच जाणांक प्रमोद सावंताची लिडरशिप पडली. आणि त्यांच्यानी भारतीय जनता पार्टीने येतकच भारतीय जनता पार्टीचो रस्तो स्वीकारलो. ते सगळ्यांत महत्वाचे. आणि म्हणून हे सगळे पुढे वळता असताना या देशाचे नेतृत्व करपी नरेंद्र मोदीजी काल आम्ही आमच्या राज्याचं 40वां स्टेटहूड डे केलो. घटक राज्य मनयले 40वें. 1987 आमकां घटक राज्य मेळ्ळें. काल प्रधानमंत्री ट्वीट केले आणि काल मुख्यमंत्री आमचे उलयताले. डबल इंजिनची ताकद जर कितें आसा ते जर पळयलें आसत जाल्यार सुरवातीक मनोहरभाई पर्रीकर, त्याच्यानंतर आता आमचे लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आज आमचे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे ज्या तरेची प्रगती आम्ही पुढे पळयता सगळं सहकार्याने सपोर्ट जर कोण करता असेल जाल्यार नरेंद्र मोदीजी. म्हणजे आमचो गोंय स्वतंत्र जाल्यानंतर जितले पयशे ह्या गोंयाक येवना तितले पयशे नरेंद्र मोदीजी ह्या गोंयाक लागून वेगवेगळ्या प्रोजेक्टांक दिले आसा. ही आमची ताकद आसा. डबल इंजिन सरकारची ताकद आसा. आणि म्हणून हांवें सगळे करता आसतना हांव तुमकां सगळ्यांचें अभिनंदन करता. कार्यकर्त्यांनी कार्य मंडळ आमच्या राजेशान म्हणलें की आमचो मंडळ अध्यक्ष 30 लाख काम करता. गौरव नांद्रेकर असो बाकीची सगळी टीम काम करता. हांव तुमकां एक सादें एक उदाहरण सांगता आनी मागीर म्हजे भाशेन सोंपयता. आमकां सगळ्यांक दिसता की आमी खूब काम करता. आमी सगळेच जण जे आसात नेतृत्व करणारे लिडर जे आसात
जे काम करतात एक डाग न लायचं काम करतात. मोदीजी जे असतात 2014 पासून एक सुटी घेऊ ना, त्याच्यात एक करप्शनाचा चार्ज ना, त्याच्या मंत्रिमंडळाचा जरी चार्ज ना, निस्वार्थी भावाने देश पुढे सुद्धा हे एकच स्वप्न. केरळला वेगवेगळ्या 5 राज्यांनी जर निवडणुका झाल्या, त्यातून केरळची जबाबदारी बघायची. केरळ म्हणजे खूप ह्याच्यानंतर म्हणजे 30 जिल्हा जो असा त्या जिल्ह्यासाठी 30 लाख सगळं वोटर असेल. आणि त्या अजून आमचं धाकटं मतदारसंघ त्याच्यात तुम्हाला असं ओढलं असा बेटा असा. आणि त्यामुळे आम्ही जर एखाद्या मतदारसंघांमध्ये त्या याच्यावर राज्यात होत असताना रात्र सकाळी जर 7 वेळ चाललो तर एक मतदारसंघ तुझं पोरं येणार रात्र परत येतात म्हणजे त्या घेऊन जातात आणि म्हणजे बरोबर तुमचं जिल्हा अध्यक्ष असतो. आणि त्यामुळे आम्ही दोघी ट्रॅव्हल करताना राज्य सगळे टॅक्स झाले आणि एक 1.25 बघा हॉटेलला सोडून त्याला घरावर सुद्धा आहे त्याला झाले 1.25 सुमार त्याच्या बाहेरचा फोन आहे. बरोबर असं एक फोन घेतला आम्ही जे उले तो फना उलयलो आपल्या बल्लारी भाषेत म्हाका ते म्हणले तसे समजू ना. आणि फोन दवरलो तर त्याला म्हणले सर आपल्या मिसेसचा फोन आयलो म्हणजे आपल्याला मला जर लेट झालो असा म्हणजे एकापर्यंत पावना जाल्यार मला माझे फोन करता कारण ती सगळी घरा आपण येईपर्यंत रावतात. आमचे सगळे बरोबर सगळ्यातूच असतात कारण आम्ही राजकीय लिडर जे राजकीय काम करते कार्यकर्ते जे असतात ते स्वतःची आमचे टायम असना आम्ही केन्नाय वचून कितलो लेट जाय कसं कळना. आणि सगळ्यांचे आपण तसे ना मला आपण आता जर मला तुका हॉटेलाचे दवड पावयत न्हू कारण हांव कंदूर हांगासर रावतालो आणि तुका सोडून म्हज्या घरा वयता म्हणजे म्हाका पावणे 2 रावतात ते रातची. पण पावणे 2 जाय पर्यंत आपली 80 वर्साची आवय आसा आणि आपल्या एकच चली 8वेक शिकता ती चली मला आपण एक पर्यंत रावता जेवता ती पण रावता आणि आपली बाय आपण एक पर्यंत कितलोय लेट जाऊ की ती जेवली ना आपण एक पर्यंत बसता. आमच्या सगळ्या बरोबर आहे चली म्हणजे रावता चलो असं त्याला सुजाकात देता म्हणजे त्याला काय पडलेलं असं ना भागवतीतल्या येता की दिसता काय पडलेले असा आम्ही ठीक आहे सर पण हे सगळे तुमचे कशी कित्याक उलयतात आपण बरोबर घरावर येतलो घरा वचून नाकलो नाल्यार तर आपण जेवपाक बसता आपल्या आवय ते आपला घरी मारपाक बसता आमी आपण बायल जेवता चली आमी बसता आणि दिसभर मागीर आमच्या दिसभर कितें जालें सगळ्याक आपण हांगा गेलो थंय गेलो हें सगळें सांगलें की आपण कसो रिलॅक्स करता म्हळ्यार आपले विचार जे आसात तो आपण शेअर करता तो भरपूर जाता आणि मागीर आमी कितें कमी जालें की आमी सुशाकात न्हिदता. आपल्या सगळ्यांचे प्रती कशें कित्याक सांगता तर म्हणून सर नरेंद्र मोदी कितें आमी बराबरे कितें तो मला रात्री 2 जाली 3 जाली घरा मला पडून त्याला फोन करतो तू किती टाइम पावतो तर घरा पडत असतो ना आमच्या बरोबर असता आणि घरा वयतच तो मला जे कितें जाता तू कितें रांदून दवरता ते ताका वाडटा ताका खातलो आणि परत त्या खाटी न्हिदता न्हिदता ह्या देशात फाल्यां कितें करूं तो विचार करता करता न्हिदतलो आमच्या बरोबर आसा. कारण अशा पद्धतीचो मनीस विचार करता म्हणूनच त्याला आमी फुडें वचत आसा. त्या देशाचो विकास व डेव्हलपमेंट हे सगळे फुडें वचपाचें काम कित्याक जाता तर ह्या देशात कोण तरी मनीस आसा की हो केवळ एक विचार करता की म्हजो देश कसो फुडें वयतलो म्हज्या देशातले हे मनीस जे आसा गरीब मनीस तांकां आपण फुडें कशें व्हरतलो म्हज्या गरीब मनशाक घर ना ताका हांव घर कशें दितलो ताका उदक ना ताका उदक कशें दितलो ताचे कडेन टॉयलेट ना ताका टॉयलेट कसो दितलो आणि हे सगळें करता आसतना म्हणजे विकसीत राष्ट्र जर उरलें आसत जाल्यार इंटरनॅशनल लेवलचो विकास कसो जातलो हे करता म्हणूनच आम्ही आज फुडें आसा. आणि म्हणून हांव तुमकां सगळ्या कार्यकर्त्यांक विनंती करता कारण तुम्ही सगळेच जण भारतीय जनता पार्टीचे कार्य करणारे कार्यकर्ते आसात. विकसीत भारत हे नरेंद्र मोदीचे जरी स्वप्न असलें आसत जाल्यार ते फुडें व्हरपाचें काम आमच्या सगळ्यांचें आसा. आणि त्यामुळे वेगवेगळ्यो पार्टी ज्यो आसात ते केवळ पार्टीचे देशाचे सुचोवणी अशें पार करूं ना प्रत्येकाक स्वार्थ आसा आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या जणांनी हे काम ज्या मतदारसंघातलं खूप बरेचसे होता कारण बदल तशा हवा भितर हांव एक्चुली आनी एका कार्यक्रमाक आशिल्लो पण राजेश आनी गोरख म्हणजे कंटिन्यू खेळायला लागले सर तुवें येवं जाय आणि हांवें मागीर विचार केलो म्हाका कार्यक्रमाचो टुर्नामेंट आसा. हांवें ठरयलें की कुंभार गोवा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांक हे निमतान मेळपूय जातले आणि 4 गोष्टी शेअर करपाक मेळटले जेचो फायदो ह्या मतदारसंघातल्या संघटक विवेक आसा. आणि म्हणून गोरख मांद्रेकर हे पूर्णपणे संघटनेचे कार्यकर्ते आसा ह्या मतदारसंघात सुद्धा प्रत्येकाचो सहयोग आणि सहकार्य हे सगळ्यात महत्वाचे. हांव परत एकदा बाब राजेश त्याचो मंडळ अध्यक्ष आणि तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. नवनिर्वाचित आमचे युवा मोर्चा आसत महिला मोर्चा आसत त्यांचे अभिनंदन करता आणि विकसित भारत 2047 हे स्वप्न फुडें करता आसतना
आमच्या सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन इम्पॉर्टंट आसा इतलेंच सांगता तुमकां सगळ्यांक देव बरें म्हणटा धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा जय हो। नरेश भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नौड़े भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। सॉरी हांव उदोळेक आमकां तुमकां एक मॅसेज दिवपाक चुकलो कारण भाई येयलो म्हणून हांव सगळें बाकीचो विसरलो कारण तो येवप म्हळ्यार आमकां ह्या प्रोग्रामाक 4 चांद लागलेले आसा. मुख्यमंत्री येवपाक आसलेलो पण मुख्यमंत्री कसले तरी कामाक लागून आउट ऑफ गोवा गेलो. अर्जंट म्हणून पळय कसो गेला तेणी परवा सकाळी मुख्यमंत्री गोंयांत पावता पण त्याच बरोबर एक इशू हांव उलोवपाक म्हणटा तो उरलो जे आमचे पळय कोल्ड वा गाडेकार जे पळय आसा त्यांचो इशू जो पळय आसा येणाऱ्या 2 दिसांनी हांव सोडयतलो आनी जशें तांकां पळय कितें जाय तें हांव ह्या 2 दिसांनी तांकां करून दितलो. आमी आमचे सरपंच म्हणून विश्वास कुट्टीकर आमी सगळे जाण बसोन तेजेर तोगडा काडून जो पळय कितें आसा तो करून येता ते 2 दीस 4 दीस बी आमकां नाका 2 दिसां भितर तुमचो जो पळय कितें इशू आहा हो सॉल्व करतलो. ऑलरेडी हांव मुख्यमंत्र्या कडेन उलयल्लो आसा. मुख्यमंत्र्यान म्हाका ग्रीन सिग्नल दिले आसा पण त्याच पयलीं हांव आमच्या पंचायती कडेन चर्चा करून 2 दिसांनी हो प्रॉब्लेम सॉल्व करून तुमचे जे पळय कितें गाड्यांक तुमी काम करताले पोट भरतात ते तुमकां मेळटले. हे हांव तुमकां थँक्यू.